तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असणार भावांनो की जुना फर्निचर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महेश मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर हा सिनेमा या फ्रायडेला रिलीज झाला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल। या संपूर्ण सिनेमाचा आपण रिव्ह्यू देखील केला आहे। तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, सो त्या लिंक वरून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। जुना फर्निचर या सिनेमाचा फर्स्ट डे कलेक्शन बद्दल ज्या अपेक्षा मी ठेवून होतो अगदी त्याच अपेक्षेला धरून या सिनेमाचा बिझनेस झालाय, तो म्हणजे 0.32 CR ओव्हरऑल इंडियामध्ये। आणि ऑक्युपन्सी बद्दल बोलायचं झालं तर ओव्हरऑल 10% वर ऑक्युपन्सी होती या सिनेमाची। खास करून आफ्टरनून आणि इव्हनिंगलाच चांगली ऑक्युपन्सी होती। आणि डे 2 म्हणजे सॅटर्डेचं कलेक्शन आहे 0.72 CR। सो दुसरा दिवस सॅटर्डे असल्यामुळे कलेक्शनने चांगला जंप केलाय आणि ऑक्युपन्सी ही जवळजवळ अबाउट 20% होती। आणि डे 3 म्हणजे संडेचं कलेक्शन आहे 1.16 CR आणि संडेची ऑक्युपन्सी जवळजवळ 25% अबव होती। सो ओव्हरऑल 3 दिवसाचे जे टोटल कलेक्शन झालं आहे ते कलेक्शन आहे 2.2 CR, जो की ओव्हरऑल एक चांगला बिझनेस आहे असं मला वाटतं। आणि आता येणारा सेकंड वीक हा खूप टफ असणार आहे या सिनेमासाठी, बिकॉज 2 तगडे सिनेमे या वीक मध्ये रिलीज होत आहेत। पहिला सिनेमा आहे नाच गं घुमा आणि दुसरा सिनेमा आहे स्वर्गंधर्व सुधीर फडके। सो पाहूया काय होतंय पुढे ते, मी तर तुम्हाला अपडेट देतच राहील। चला तर मग आजच्या पुरतं एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।